कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला वहिनी, आजपासून आता या क्षणापासून मी तुम्हाला वहिनी नाही तर मॅडम म्हणणार। लीला मॅडम टाळ्या। अजिबात नाही। काय चाललंय विश्वा दादा? लीला वहिनी या हाकेत जो आपलेपणा आहे ना, तो लीला मॅडम मध्ये कधीच येऊ शकणार नाही। आणि हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तू माझा भाऊ आहेस, पीए नाही। नाहीच चालेल मला। हे जे लीला, तुम्हाला जितकं सेलिब्रेट करायचंय तितकं करा। मी तुम्हाला हे सुख लाभू देणार नाही। आता काहीही करून माझा प्लॅन स्पीडअप करायलाच हवा। कोण होती ती बाई? तिथे कशी आली होती? मला काहीच माहित नाही, पण अभिरामच्या आजच्या वागण्यानं तो लीलावर कधीच अन्याय होऊ देणार नाही याची खात्री पटली। आजी, काय ग, काय झालं? तुझा चेहरा का असा झालाय? नाही, काय नाही। हे घे, पाणी पी, पाणी पी। आजी, बाबा लीलाची किती काळजी करतात नाही? बाबांचा निर्णय खरंच खूप आवडला मला। पण आजी, एवढ्या आनंदाच्या क्षणी तू अशी टेन्शन मध्ये का दिसतेस? काही होतंय का तुला? डॉक्टरांना बोलवू का मी? नाही नाही नाही, कुठे? मी एकदम ठणठणीत आहे एकदम। काय तू नको काळजी करू बाय। नक्की ना आजी? नाही म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी आहे आणि तुला काहीतरी बोलायचंय। नाही, अशी कशी नको काळजी करू? तू अंतराबद्दल कोणाला सांगत नाहीयेस, त्यामुळे माझा प्लॅन पुढे जात नाही आजी। मी आलो। वहिनी, 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 ज्या गोष्टीची भीती होती ते झालंय। काय झालंय? वहिनी, आता लीला या घराची मालकीण झालीये आणि आपण नोकर। आता ना आपल्याला तिची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागणार आहे। नाहीतर काय, आपल्याला आता सतत तिच्या मागे मागे करावं लागणार, आपल्याला तिची मजुरी करावी लागणार। आता काय करायचं आपण? सरस्वती, अगं नेमकं काय झालंय? नीट सांग बरं। हा, सांग सर। नाही नाही, तुम्ही सांगा। सांगा वहिनी, पटकन। सांगते वहिनी, एजीएननी त्यांच्या बिझनेस मधील 51% पार्टनरशिप लीलाला दिली। काय? हो, काय झालंय काय एजेंना? यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी। आता कशाचाच काही अर्थ राहिलेला नाहीये। शेवटी त्या बाईने तिचा डाव साधलाच। विराज, तुला पटला बाबांचा निर्णय? त्यात न पटण्यासारखं काय? तुला नाही वाटत बाबा जरा जास्तच उदार होऊन शेअर्स वाटत सुटले? त्यांनी जरा प्रॅक्टिकल विचार करायला हवा। म्हणजे बघ ना, आधी 5% शेअर्स त्या यशला दिले, मग त्याचं लग्न मोडले म्हणून ते शेअर्स श्वेताला ट्रान्सफर केले, आणि आता 51% ची पार्टनरशिप त्या लीलाच्या नावावर केली आहे। कसं पॉसिबल आहे? अरे दादा, बघ, तुझा मुद्दा जरी बरोबर असला ना तरी एंड ऑफ द डे तो त्यांचा बिझनेस आहे, त्यांनी उभा केलाय तो। त्यातले डिसिजन्स, त्यातले शेअर्स, त्यांना जे करायचे ते तेच करतील। आपण त्यात नाही इंटरफेअर करू शकत दादा।
अरे पण आपण पुतणे आहोत ना त्यांचे. ती बायको आहे त्यांची दादा. हे बघ, हे समजतंय मला, पण हे बघ दादा, मला पटतंय तुझा, पण एंड ऑफ द डे आपण त्यांच्या बिझनेसमधून बॅकआउट केलं. जसं ते आपल्या बिझनेस डिसिजन मेकिंगमध्ये काही इंटरफेरन्स नाही करत, तसं आपण सुद्धा आता इंटरफेअर नाही करू शकत. हे बघ, आता आपण पार्टी एन्जॉय करूयात, हे सगळं नंतर बोलू. चिअर्स. 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 स्माइल कर दादा, सगळे बघतायत. हां. काही संबंध नाहीये कसा, असं काय करतेस रे? ओ संबंध आहे, तुला कळत नाहीये का? हा, अगं ती लीला, ती आता जहागीरदारांच्या एवढ्याच प्रॉपर्टीची नाही, सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण झाली. मालकीण, कळतंय? रेऊ, लहानपणापासून ना तिची लहान बहीण म्हणून तिच्या पुढे मागे करतेस. आता काय नोकर म्हणून पुढे मागे करणार आहेस? बया, हात जोडते तुझ्या पुढे. मला ना तुला दुसरी कालिंदी होऊ द्यायची नाहीये. आई, हे बघ, तू आता काहीही बोलतेस. बघ ऐक, असं काही नाही होणार आहे. ते 1 मिनिट, तुलाच हे लग्न व्हायला हवं होतं ना? ताईला ताई लग्न मान्यही नव्हतं. मग आता असं का बोलतेस? आई अगं, आणि आत्ता कुठे ताईचं सगळं छान होतंय. ताईला इतकं नशिबाने चांगलं सासर मिळालंय, इतकं समजून घेणारा पार्टनर मिळालाय. आणि आई, ताई एजंटची बायको आहे, तिलाच मिळणार ना सगळी प्रॉपर्टी, सगळे हक्क. आपण तिच्यासाठी खुश असायला पाहिजे. आई आई गो, भोळी गो भोळी. रेव, तू भोळीच आहेस नुसती. हे बघ, नशीब असं वगैरे काही नसतं, कळलं ना? हा, मला माहितीये ती लीला, लहानपणापासून माहिती. पक्की व्यवहारी धूर्त आहे ती. एजन्सी गडगोड 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 बोलून सगळं पदरात पाडून घेतलं तिने, आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःकडे केली. देव, तू पण मोठी झालीस आता, कळलं? लग्न झाले तुझं, जरा स्वतःचा विचार कर आता. ऐक, मी काय सांगते, तू आता यशकडे जा, हा, जरा गोळा घे त्याला, आणि त्याला सांग की एजंटच्या त्याच्या नावावर ते काय ते शेअर्स काय केलेत ना, ते वाढून घे म्हणावं. कळलं तुला? असं म्हणतेस? लगेच जाऊन बोलते यशशी. झालं, केली. कधी नाही ऐकत नाही बाई. भोळी ती भोळीच राहिली. देवा, कधी अक्कल येणार या मुलीला? रेव, So Leela Jagirdar, now officially you're my business partner. So congratulations. थँक्यू एजे, तुमच्यामुळेच आज हे शक्य झालंय. खरंच किती मोठा विश्वास दाखवलाय तुम्ही माझ्यावर. No Leela, you deserve it. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.